तमाम रसिक बंधू भगिनींना योगा प्रेक्षक आहे त्याला शाहीर नावाचा मुद्रा करतो दुसरा दिवस सुरुवात करतो हॅलो शी अजून हॅलो शी असो शाहीराने सुंदर या ठिकाणी बारीक सादरीकरण केलेलं आहे व म्हणाले की बुवांचे शब्द ऐकू येत नव्हते पण माझे शब्द ऐकू येत होते ही शब्दांची ताकद आहे वा तुझी ताकद आज संपली मी मान्य करायचो की आणि खरोखर बुवाचा आवाज असतो तर बुवाच गप्रायला नसता अजिबात हा आगाई त्या पण बुवाज असो मी मान्य करतो की तुमचे कार्यक्रम चालू आहेत मी सुद्धा आता 7वा कार्यक्रम करतोय फक्त गौरी हौस पूजन होतं ना त्या दिवशी म्हणजे हौशी येतात त्या दिवशी मी कार्यक्रम करत नाही हे ठप्पाने सगळेत मी सुद्धा त्या ताकदीचा शाहीर आहे बुवा तुमच्या दोन काय बुवा 4 ते सोबत घेऊन गेलात ना तरी हा ब्रँड आहे हा ब्रँड वेगळा आहे आणि बुवा मान्य करायचं बुवानी स्तवन बोलले स्तवनावर बोलले की परवा शाहीर परवा बुवाचा माझा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मी सादर केलं होतं तर आज या ठिकाणी यार नवजावर का म्हणावं माझं गाव जवळ आहे म्हणजे माझ्या ग्रामस्थांना तरी त्याचं मोठेपणा मिळेल सोडा बाकी काय बोलणार नाही आणि हा एक मित्र होता माझा 18 कुंभाचा ज्या जो मानकरे माझा केदारलिंग चव्हाटा बोलतेश्वर त्याच्या जीवावर मी बाहेर जातो कार्यक्रम करतो माझं घरी केदारलिंग बसलेलं आहे व ते स्थळ सादर केलं त्याबद्दल तुम्हाला काही बोलायची गरजच नव्हती हा असू दे असं म्हणतात माझा भाऊ आवाज बसलाय म्हणून आवाज बसलाय मी बसणार नाही मी बुवा माझी इच्छा पण नाही तुम्ही बसावं असं कधीच नाही कारण शाहीर ज्याच्या मी तुमच्यासोबत कार्यक्रम केले त्यावेळेस मी लोकांना सांगतो शक्तीचा हा उजवा आणि तुऱ्याचा मी डाव आहे बुवा दोन हाती एकत्र येतील ना तेव्हा सामना होतो बरं बुवा आजचा बाकासूर मी
तुम्ही मुतूर पण म्हणायला आणि गवळणीवर बोलले माझ्या गवळणीवर कटिंग केली बुवा आणि गवळणीची माझ्या बुवा परत बुवा म्हणतात की जीवन बुवा माझ्या गाण्यांची उत्तर द्यायची दुसऱ्या वर्षात येणार नक्कीच बेशक तू मेरी मोहब्बत हो दिल है दीवाना तुमको ही चाहे तुम मेरी चाहत हो बेशक तुम जमत तेवढंच म्हणा माझी विनंती आहे जमत तेवढंच म्हणा आणि मान्य करायचं नाही हे तुमच्यात नाही ही गाणी मीच करू शकतो आणि बोलतात मित्रच आहेत कारण आज रंगमंचावर मित्र आज थोडीची बाजू मी म्हणणार आहे बाईची म्हणजे पार्वतीची बाजू वाणी मांडलेली आहे पण बोल मान्य करायचं ही गाणी तुम्ही गाऊ शकत नाही कारण स्केल नाही तुमच्याकडे त्या स्केलला गोवा यांना जेव्हा फाटेल बरोबर फाटेल वन कटिंग केली बघा माझा अनया घरी तो माझा प्रभुरा गोपुरता नावही माझे केलेस का बदना कोणती शब्द केले बघा कोण म्हणते आले नाही म्हणून बुवा माझा नाच विषयवाद चार जरी जर बुवा एकत्र केलं ना तरी हा एकटा आहे मी लोक मला काही म्हणत असं सांगतो बुवा लोक मला काही म्हणत पण आपण की नाही कोणाचं चोरलं नाही कधी माझ्या डोक्यात उडकीन केलं माझ्या गाण्यांच्या डोक्यात उडकीन केलं पण बुवा खांबाने रंगमंचावर सांगितलं मी कोणाचं कधी जोडलोय नाही माझ्या लेखणीच्या मोडकं तोडतो माझा बंधू या ठिकाणी भाऊ मला बसलेला म्हणजे दोघांची व्यक्ती असताना हा मित्र पक्ष ग्रुप जो ठेवला ना जोडून बुवा त्याच्या मागचं कारण ते म्हणून विषयाला विषय देव पतिव्रता वदनम केलीस बुवा मला म्हणायचं नाही आता मी पण तेहतीस कोटी देवता राजा मी इस्रायल भरपूर तुझ्यासारखे गेले ए बुवा विषयाला विषय बोल देणार राग नसावी एवढी विनंती तुम्ही बोललात म्हणून उत्तर लक्षात द्या अरे पतिव्रता वदनम केलीस या देवेंद्रानं जिंकले हे सचिन देवा पतिव्रता वदनम केली या देवेंद्रानं जिंकले झाली तुला काम वासना तुझा नवरा आला कुठून इंद्र नवऱ्याच्या रूम घरी गेलेला
त्या ऋषीमुनीचं नाव घेणार नाही, हे गातात मी घेणार नाही. त्यावेळेस म्हणजे इंद्राला होण्याची होती, तिची वासना होती, हे सांगत नाही. यांची बाजू मांडताना फक्त अभिषेक बाजू मारून बाईचा उद्घाटन करणार आणि जाणार. पण आम्ही डायरेक्ट म्हणून केलं होतं अरे पतिव्रत बदनाम केली या देवेंद्रानं चितन झाली तुझी तुला काम वासना तुझा नवरा आला कुठून झाली तुला काम वासना नवरा आला बारीक करतोय कशाला घालवायचं बुवाने उत्तर मला द्यायचं बुवा माझ्या गुरुचं अभ्यास मला देणार दिलं माझ्याकडे जर गुरुवात नसेल तर कशाला उत्तर देऊ परत तुम्ही दुसऱ्या बाहेर येणार आणि म्हणणार बुवाने उत्तर दिलं चुकीचं आहे
ज्यावेळी प्रयत्न केला आणि आज या रंगाच्या वस्तू केलेलं बुवा माझ्यावर खरोखर पुरावा गोष्ट ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुमचं उत्तर द्या माझ्या विषयात काय म्हणतात दादा नाही करू शकत फक्त अरे आज जर बुवाचा आवाज बसला नसून तर खरोखर इथं लाल करून गेली मग ऐकत नाही बुवा मी होय रात्री अंडीची घंटी वाजवली बुवाची कटी आपल्याला विषयवांचा मारीची मामा सीतेसाठी गेला प्रभू म्हणजे जो रावण होता रावणाचा त्याच्या मागचं ध्येय होतं बुवा की मारीची मामाला हरणी जरूर पाठवायचं मग प्रभू रामचंद्र त्याच्या मागून जातील चोरीसाठी सीतेनं तो हत्या केला होता की मारीची मामाची चोरी पाहिजे म्हणजे सुंदर दिसणारा प्राणी त्या प्राण्याच्या काठ्यापासून जोडी पाहिजे जो तुम्हाला हा विषय बुवा म्हणत आहे तुम्ही काय सांगता की मी बाईची बाजू मानतो तुम्ही पुरुषाची बाजू मानायला पाहिजे म्हणून विषयाला विषय उत्तर देतो बघा अरे व्यथा बुवाची सांगतोय खरी दिसाय जणूही देखणी परी करुण कांड लपवलं तोंड लाज नाही असली अशी लाज नाही असली हर दिवसाचा उद्या मी ओढीला वा शब्दाचा फेरफार करणार आहे आज ओढीला म्हणतो मला म्हणायचं दुसरं पण ओढीला म्हणतो दिवस उद्या मी ओढीला दिवस उद्या मी ओढीला लागला काला होडीला लागला काला होडीला
तरी सुद्धा सांगतो जरी लपला झाडला पोरीच्या लांबोरी बोन हुकुराला का मारले यांनी लांबोरी बोनची या काय धूम धूम लागली बरं माहिती भरपूर वेळा मी ऐकलेलं अरे मारून उड्या पडशीला गाड्या मला ऐकू आली नाही जरी लपला झाडला पोरीच्या माई सोडणार मी तुझ मारीच्या मान मारणार मी गोवा मी रामाय मी मारणार आणि तुम्ही तुम्हाला जाऊ तू तुम्हाला म्हणायची गरज काय समजदेवाली को इशारा कापली गोवा माझ्याकडे माती नाही म्हणून एक पोताने तुम्हाला इंजेक्शन देणार आहे गोवा नागपूर आहे याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे आज मोठा आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद अरे नादाला लागू नको तू माझ्या धरण बुवा तुला मी टोकावर अरे नादने वेंगाचाया सोडून बसन बुवा तुझ्या सुखबुट घालून जाय भोरे मेला घरी माझे गेलं ग बाय म्हणून थोडा विषय घेतो परवा भाई मला या विषयाचं उत्तर द्या काय मिळालेलं नाही अरे नको तुझी मिरवूस माय नको तुझी मिरवूस माय अरे माझ्या विना तुझ्याकडे किंमत नाही माझ्या विना किंमत
पंढरी त्या सावळ्या हरी